नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज मिक्स भाजी करणार आहे. कच्चे टमाटे आणि पालकची भाजी आणि हिरवे मिरची टाकून आणि लसूण टाकून करणार आहे आपण. आणि तुरीची डाळ शिजवलेली मी अशी, तर जवळजवळ 70-80% शिजवलेली मी तिला. एक शिट्टी केली फक्त, आणखी लवकर उघडून घेतलं एक शिट्टीच्या आधी. तर अशी पालक मी थोडीशीच घेतलेली ही. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर मी तेल टाकलेलं आहे पातेल्यात. थोडी मोहरी टाकायची, जिरं टाकायचं, लसूण बारीक कट करून घेतलेत मी 8-10 पाकळ्या. दोन मिरच्या कट केल्या मी. मीठ टाकून द्यायचं. आता मिरच्या तळल्या गेल्या आहे आणि पालक आणि टोमॅटो एकत्रच टाकून द्यायचे. थोडं 1 मिनिट परतवून घ्यायचं याला. पालक मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. त्याच्या पाण्यात बुडवून काढून घेतलेली तिला. एखाद मिनिट परतवून घेतली आपण तिला. डाळ टाकून देऊ. थोडस पाणी टाकून देऊ. ही भाजी मी थोड्या प्रमाणातच बनवते. तुम्हाला पाहिजे तेवढी जास्त वाढवून घ्यायची. एका व्यक्तीपुरता एवढी आहे ही. आता सार उकळलं का थोडं झाकण ठेवून द्यायचं. सार उकळत आले, थोडी हळद टाकून द्यायची. पुरेसं मीठ टाकून द्यायचं. आणि झाकण ठेवून द्यायचं. आता 2-3 मिनिटात होऊन जाईल ती. गॅस मंद करून द्यायचा. तर मैत्रिणींना आपली भाजी शिजून गेली छान. 3-4 मिनिटात झाली ती. डाळ थोडी 95% कच्ची राहिली एवढी राहू द्यायची तिला थोडीशी. म्हणजे शिजलेली तर आहे पण आखी पण दिसली पाहिजे. इतक्या वेळेत टाकायची तिला. थोडी नंतर टाकले तरी चालते. असं व्यवस्थित झालेली ती आता. अशी दिसली पाहिजे आखी. शिजलेली पण आहे असं. तर अप्रतिम चवीची भाजी बनलेली ही. करून बघा.
मैत्रिणींना आपला व्हिडिओ इथे समाप्त झालेला आहे, बघू शकता झालेली भाजी आपली. तर अशा पद्धतीने बनवा, टेस्टी भाजी बनलेली आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.